परभणीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत परभणी जिल्ह्यात कार्यरत समूह सहाय्यकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 20 समूह सहाय्यक कार्यरत आहोत आणि 20 समूह सहाय्यक यांना प्रकल्पामध्ये काम करताना 6 शेतीशाळा खरीपमध्ये आणि 6 रब्बीमध्ये असे 36 रुपये एकूण 72 वर्ग एका वर्षामध्ये घेणं बंधनकारक केलेलं आहे। तसेच रोज 100 कीड व रोगाचे फोटो काढणे, GKVSचे ठराव, ग्राम कृषी संजीवनी समितीचा ठराव घेणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आणि त्याबद्दल जनजागृती करणे आणि त्याची माहिती देणे इत्यादी कामे आम्ही आमच्या वेळेनुसार जसे शेतकरी भेटतील त्या वेळेनुसार आम्ही गावात जाऊन सर्व कामे पार करून जे लक्ष्यांक देण्यात आलेलं आहे ते साध्य करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो। आम्ही सकाळी शेतीशाळा घ्यायची असल्यास सकाळी गावामध्ये 7 ते 8 दरम्यान उपस्थित राहावे लागते। त्या अनुषंगाने आपणास मी सांगू इच्छितो की सकाळी 7ला जर गावामध्ये आम्ही पोहोचलो तर त्यावेळेस SMA ॲप म्हणून आम्हाला दिलेले हजेरी इन करण्यासाठी ते 7 वाजता इन झाली पाहिजे। तर वरिष्ठ कार्यालयाचं असं म्हणणं आहे की तुम्ही 10 वाजता इन करा। 10 वाजता जर त्या गावामध्ये गेलं तर शेतीशाळेसाठी आवश्यक जे व्यक्ती आहेत किंवा शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत ते गावामध्ये आम्हाला भेटणार नाही। त्यामुळे जे शेतीशाळेचं जे हेतू आहे ते साध्य होणार नाही। तरी ही जी आज अट आहे SMA ॲपची ती रद्द करण्यात यावी आणि आम्हाला आमच्या वेळेनुसार काम करण्याची मुभा देण्यात यावी हीच आपणाद्वारे विनंती करण्यात येते। तिचाही मुद्दा आहे। तर बदलीच्या मुद्द्यात काही समूह सहाय्यकांना 700, 800 किंवा 1500 किलोमीटरवर जिल्हे दिलेले आहेत। तर त्यांचं गाव समजा परभणी आहे तर त्यांना दिलेत नागपूर वगैरे, तर असे बदलीचा सुद्धा मुद्दा आहे। किंवा परभणीमध्ये सुद्धा काही ठिकाणी 60 ते 70 किलोमीटरचे गावं आहेत आणि काही क्लस्टर रिक्त पण झालेत काही ठिकाणचे, तर तिथं त्यांची नियुक्ती करायला पाहिजे आणि ती सुद्धा आमची याच्यामध्ये मागणी आहे।